तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे। तू जरी थकलीस, हारलीस, पण मी तुझ्या सोबत आहे। तुझ्या दुःखात मी तुझा आधार आहे, तुझ्या आनंदात मी तुझा साथी आहे। जेव्हा जीवनात अंधार जास्त वाटेल, तेव्हा लक्ष ठेव, माझी प्रकाशाची किरणे नेहमी तुझ्यावर आहेत। तू जेव्हा एकटी वाटशील, तुझ्या मनात विचार करशील, मी तिथे तुझ्या अंतरंगात दिसतो। प्रत्येक संकटात, प्रत्येक धक्क्यात मी तुझ्या सोबत उभा आहे। तू जरी हलाख झालास तरी मी तुझ्या विश्वासाचा आधार आहे। तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे। तू जरी थकला असशील, हारला असशील तरी मी तुझ्या सोबत उभा आहे। तुझ्या दुःखात मी तुझा आधार आहे, तुझ्या आनंदात मी तुझा साथी आहे। जीवनातील प्रत्येक अंधाराच्या क्षणात मी तुझ्यावर प्रकाश टाकतो। जेव्हा तू एकटी वाटशील, तुझ्या अंतरंगात मी साथी आहे। तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा आहे। तू जरी हलाखला असशील तरी मी तुझ्या विश्वासाचा आधार आहे। जीवनात आलेल्या प्रत्येक अपयशात मी तुझ्यासाठी शिकवण घेऊन आलो आहे। जेव्हा तू स्वतःवर शंका करशील, मी तुझ्या अंतःकरणात सामर्थ्य दाखवतो। जेव्हा तू मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या पावलावर उज्ज्वल मार्ग दाखवतो। प्रत्येक क्षणात तुझ्या जीवनाची सुरुवात मी नवीन रंगात करतो। तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या मागे सावलीसारखा आहे। तुझ्या प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या सोबत आहे। तू जेव्हा जगाला हरवलेले वाटेल, मी तुझ्या अंतःकरणात विजयाची ज्वाला पेटवतो। तू जेव्हा थांबला असशील, मी तुझ्या ध्येयासाठी उभा आहे। तू जेव्हा वेदनेत बुडालास, मी तुझ्या हृदयाला शांततेचे पाणी देतो। प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक ताऱ्याचा प्रकाश तुझ्यासाठी आहे। तू फक्त पाहायला शिकलास तर मी तुझ्या सोबत आहे। तू जेव्हा आत्मविश्वास हरवेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो। तू जेव्हा असमर्थ वाटशील, मी तुझ्या हातात ताकद भरतो। तू जेव्हा रोहाळला, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू उडवतो। तुझ्या मनाच्या गाभ्यात मी शांती आहे, तुझ्या हृदयाच्या धडधडीत मी ऊर्जा आहे। तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पुढच्या पावलांचा मार्ग दाखवतो। तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत प्रकाशाला जागृत करतो। प्रत्येक दिवसा, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षण मी तुझ्या सोबत आहे। विश्वातील प्रत्येक शक्ती, प्रत्येक आशा, प्रत्येक प्रेमाचा स्पर्श तुझ्यासाठी आहे। तू जेव्हा हरवलेला वाटेल, मी तुझ्या जीवनात आनंदाचा झरना उभा करतो। तू जेव्हा थकला, मी तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती देतो। तू जेव्हा आभाळाला बघशील, मी तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देतो। तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे। तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव। तुझ्या प्रत्येक संकटाला मी मार्गदर्शन करतो, प्रत्येक वेदनेला मी सामर्थ्य देतो, प्रत्येक आनंदात मी सोबत हसतो। तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलावर प्रकाश टाकतो। तू जेव्हा धीर हरवशील, मी तुझ्या अंतरात्म्याला धैर्य देतो। प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक हसणे, प्रत्येक अश्रू माझ्या उपस्थितीची अनुभूती घेते। तुझ्या जीवनाची प्रत्येक लढाई, प्रत्येक विजय, प्रत्येक शिकवण, प्रत्येक अनुभव मी तुझ्या सोबत घेतो। तू जेव्हा एकटेपण अनुभवशील, मी तुझ्या अंतरात साथी देतो। तू जेव्हा सुख अनुभवशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो। जीवनातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी तुझ्या सोबत आहे। तू फक्त माझ्यावर विसम, प्रत्येक प्रार्थनेत मी ऐकतो, प्रत्येक इच्छेला मार्ग दाखवतो। तू जेव्हा निराशा अनुभवशील, मी तुझ्या हृदयात आशेचा दीप लावतो। तुझ्या प्रत्येक ध्येयात मी तुझा साथी आहे। तू जेव्हा थकलेला वाटशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। तू जेव्हा हसशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो। तू जेव्हा रडशील, मी तुझ्या अश्रूंना स्वच्छतेचे पाणी देतो। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडी मी तुझ्या जीवनात उपस्थित आहे। तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्यासाठी उज्ज्वल मार्ग उघडतो। तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझ्या सोबत उभा आहे। तू जेव्हा विश्वास हरवेल, मी तुझ्या अंतरात्म्याला शक्ती देतो। तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या मनात प्रकाश टाकतो। तू जेव्हा थकला,
मी तुझ्या शक्तीला नवी ऊर्जा देतो. तू जेव्हा घाबरेल, मी तुझ्या धैर्याला जागृत करतो. प्रत्येक दिवसा, प्रत्येक रात्री मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे मी सुखाची किरणे लपवतो. तुझ्या प्रत्येक हसण्यामागे मी आशीर्वादाचा संदेश पाठवतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा आहे. तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा दुःखात बुडालास, मी तुझ्या अंतरात सुखाचे पाणी भरतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझा मार्गदर्शक आहे. तू जेव्हा गडबडीत पडशील, मी तुझ्यासाठी स्थिरता आणतो. तू जेव्हा वेदनांनी भारावून जाशील, मी तुझ्या हृदयाला विश्रांती देतो. तुझ्या प्रत्येक चुकांमध्ये मी शिकवण घेऊन आलो आहे. तुझ्या प्रत्येक यशामध्ये मी तुझ्यासोबत आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक अनुभवामागे मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त माझ्यावर विसम. जीवनात आलेल्या प्रत्येक अपयशात मी तुझ्यासाठी शिकवण घेऊन आलो आहे. जेव्हा तू स्वतःवर शंका करशील, तेव्हा लक्ष ठेव, मी तुझ्या मनाच्या खोलात तुझ्या सामर्थ्याची झळक दाखवतो. तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या पावलावर स्वच्छ मार्ग दाखवतो. प्रत्येक क्षणात तुझ्या जीवनाची सुरुवात मी नवीन रंगात करतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या मागे सावलीसारखा राहतो. तुझ्या प्रत्येक इच्छा, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा जगाला हरवलेले वाटेल, मी तुझ्या अंतःकरणात विजयाची ज्वाला पेटवतो. तू जेव्हा थांबला असशील, मी तुझ्या ध्येयासाठी उभा आहे. तू जेव्हा वेदनेत बुडालास, मी तुझ्या हृदयाला शांततेचे पाणी देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक आकाशाचा तारा तुझ्यासाठी आहे. तू ते फक्त पाहायला शिकलास तर. तू जेव्हा आत्मविश्वास हरवेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा असमर्थ वाटशील, मी तुझ्या हातात ताकद भरतो. तू जेव्हा रोहाळला, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू उडवतो आणि हसण्याची किल्ली देतो. जीवनात आलेले प्रत्येक संकट तुझ्या भक्तीचा, तुझ्या धैर्याचा आणि तुझ्या प्रेमाचा कसोटी घेते, आणि मी तिथेच तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासाला अर्थ देत. तुझ्या मनाच्या गाभ्यात मी शांती आहे. तुझ्या हृदयाच्या धडधडीत मी ऊर्जा आहे. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पुढच्या पावलांचा मार्ग दाखवतो. तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत प्रकाशाला जागृत करतो. प्रत्येक दिवसा, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त डोळे उघड आणि माझ्या मार्गदर्शनाची अनुभूती घे. विश्वातली प्रत्येक शक्ती, प्रत्येक आशा, प्रत्येक प्रेमाचा स्पर्श तुझ्यासाठी आहे. तू जेव्हा हरवलेला वाटेल, मी तुझ्या जीवनात आनंदाचा झरना उभा करतो. तू जेव्हा थकला, मी तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती देतो. तू जेव्हा आभाळाला बघशील, मी तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटाला मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक वेदनेला मी सामर्थ्य देतो. प्रत्येक आनंदात मी सोबत हसतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलावर प्रकाश टाकतो. तू जेव्हा धीर हरवशील, मी तुझ्या अंतरात्म्याला धैर्य देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक हसणे, प्रत्येक अश्रू माझ्या उपस्थितीची अनुभूती घेते. तुझ्या जीवनाची प्रत्येक लढाई, प्रत्येक विजय, प्रत्येक शिकवण, प्रत्येक अनुभव मी तुझ्या सोबत घेतो. तू जेव्हा एकटेपण अनुभवशील, मी तुझ्या अंतरात साथी देतो. तू जेव्हा सुख अनुभवशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो. जीवनातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझ्यावर विसम. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू जरी थकला असशील, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या दुःखात मी तुझा आधार आहे. तुझ्या आनंदात मी तुझा साथी आहे. जेव्हा जीवनात अंधार जास्त वाटेल, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा एकटी वाटशील, मी तुझ्या अंतरात आहे. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा आहे.
तू जरी हलाख झालास तरी मी तुझ्या विश्वासाचा आधार आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक अपयशात मी तुझ्यासाठी शिकवण घेऊन आलो आहे. तू जेव्हा स्वतःवर शंका करशील, मी तुझ्या अंतःकरणात सामर्थ्य दाखवतो. तू जेव्हा मार्ग हरवलेला वाटेल, मी तुझ्या पावलावर प्रकाश दाखवतो. प्रत्येक क्षणात तुझ्या जीवनाची सुरुवात मी नवीन रंगात करतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या मागे सावलीसारखा आहे. तुझ्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्नात मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा जगाला हरवलेले वाटेल, मी तुझ्या अंतःकरणात विजयाची ज्वाला पेटवतो. तू जेव्हा थांबला असशील, मी तुझ्या ध्येयासाठी उभा आहे. तू जेव्हा वेदनेत बुडालास, मी तुझ्या हृदयाला शांततेचे पाणी देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक ताऱ्याचा प्रकाश तुझ्यासाठी आहे. तू फक्त पाहायला शिकलास तर मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा आत्मविश्वास हरवेल, मी तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा असमर्थ वाटशील, मी तुझ्या हातात ताकद भरतो. तू जेव्हा रोहाळला, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू उडवतो. तुझ्या मनाच्या गाभ्यात मी शांती आहे. तुझ्या हृदयाच्या धडधडीत मी ऊर्जा आहे. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पुढच्या पावलांचा मार्ग दाखवतो. तू जेव्हा अंधारात हरवला वाटेल, मी तुझ्या अंतर्गत प्रकाशाला जागृत करतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षण मी तुझ्या सोबत आहे. विश्वातील प्रत्येक शक्ती, प्रत्येक आशा, प्रत्येक प्रेमाचा स्पर्श तुझ्यासाठी आहे. तू जेव्हा हरवलेला वाटेल, मी तुझ्या जीवनात आनंदाचा झरना उभा करतो. तू जेव्हा थकला, मी तुझ्या अंतरात्म्याला विश्रांती देतो. तू जेव्हा आभाळाला बघशील, मी तुझ्या स्वप्नांना उंच भरारी देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटाला मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक वेदनेला मी सामर्थ्य देतो. प्रत्येक आनंदात मी सोबत हसतो. तू जेव्हा मागे वळशील, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा पुढे जाशील, मी तुझ्या पावलावर प्रकाश टाकतो. तू जेव्हा धीर हरवशील, मी तुझ्या अंतरात्म्याला धैर्य देतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक हसणे, प्रत्येक अश्रू माझ्या उपस्थितीची अनुभूती घेते. तुझ्या जीवनाची प्रत्येक लढाई, प्रत्येक विजय, प्रत्येक शिकवण, प्रत्येक अनुभव मी तुझ्यासोबत घेतो. तू जेव्हा एकटेपण अनुभवशील, मी तुझ्या अंतरात साथी देतो. तू जेव्हा सुख अनुभवशील, मी तुझ्या आनंदात सामील होतो. जीवनातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी तुझ्यासोबत आहे. तू फक्त माझ्यावर विसम. अरे माझ्या लेकरा, ऐक, मी तुला फक्त शब्द देत नाही, मी तुझ्या हृदयात प्रवेश करतो, तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो, तुझ्या प्रत्येक श्वासाशी संवाद करतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेले संकट तुला ढकलण्यासाठी नाहीत, तर तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हरलोय, मला वाटतं माझं प्रयत्न व्यर्थ जात आहेत. मी तुला सांगतो, व्यर्थ प्रयत्न कुठेच जात नाहीत. प्रत्येक प्रयत्न ही बीज आहेत, जी योग्य वेळ येताच फळ देतात. तू वाट पाहतोस की मी पाहत नाही, पण मी प्रत्येक क्षण तुला बघतोय. प्रत्येक अश्रू, प्रत्येक रडणे, प्रत्येक विचार मी साठवतोय, आणि योग्य वेळ आली की ते सर्व तुला सामर्थ्य देतात. तू म्हणतोस, लोक माझं मूल्य ओळखत नाहीत, माझ्या प्रयत्नांना अर्थ नाही. मी सांगतो, जे खरे मूल्य आहे ते शब्दात दिसत नाही, ते कर्मात दिसतं, ते धैर्यात दिसतं, ते सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस, मी एकटा आहे, माझ्या मागे कोणी नाही. मी सांगतो, एकटेपणातच आत्मा घडतो. लोकांच्या गर्दीत फक्त आवाज वाढतो, पण शांततेतच खरी शक्ती निर्माण होते. तू म्हणतोस, माझा मार्ग गोंधळलेला आहे, मी हरलोय. मी सांगतो, गोंधळ आणि हार ही फक्त प्रारंभ आहेत, प्रत्येक प्रारंभ जिंकण्यास शिकवतो. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात, माझ्या स्वप्नाला महत्त्व देत नाहीत. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, पण दगडावर चालणारा मार्ग खरा आहे, वेगळा आहे, आणि तुझं यश अनिवार्य आहे. तू म्हणतोस, माझ्या प्रयत्नाला फळ का नाही? मी सांगतो,
फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. फळाची प्रतीक्षा करणे, संघर्ष सहन करणे हेच खरे धैर्य आहे. तू म्हणतोस, मला वाटतं मी कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, कमीपणा हा फक्त भ्रम आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे, तुझ्यात माझा विश्वास आहे. आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, मी थकलोय, मी हारतोय. मी सांगतो, शरीर थकते, पण आत्मा कधीही थकत नाही. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी आतून येतं. मी फक्त प्रकाश देतो. तू चालत राहा, मार्ग स्वतः तयार होईल. तू म्हणतोस, माझं मन गोंधळलेलं आहे, मी समजत नाही. मी सांगतो, गोंधळातच मार्ग दिसतो, अंधारातच प्रकाश उगवतो. तू म्हणतोस, लोक माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत नाहीत. मी सांगतो, जे विश्वास ठेवतात ते क्षणिक मदत करतात, पण मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू म्हणतोस, माझा आत्मा कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, क्षणिक आत्मा कमजोर वाटतो, पण तू धैर्य ठेवलास की मी तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करतो. तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात न्याय नाही. मी सांगतो, न्याय नेहमी मार्गावर आहे. जे योग्य आहे ते येतच, फक्त तू धैर्य न हरवता चालत राहा. तू म्हणतोस, मी त्रास सहन करू शकत नाही. मी सांगतो, वेदना तुला तयार करतात, वेदना शिकवतात, वेदना तुझ्या आत्म्याला उठवतात. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणाऱ्यांचं मार्ग नेहमी छोटं असतं, पण तू वेगळा चालल्यानेच मोठं होतं. तू म्हणतोस, मी थांबलोय, मी मागे वळतोय. मी सांगतो, चालत राहा, थांबू नकोस. जे चालत राहतात तेच शेवटी विजय मिळवतात. तू म्हणतोस, माझं आयुष्य कठीण आहे. मी सांगतो, कठीणता तुझ्या सामर्थ्याची कसोट आहे, तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे. आणि जे सहन करतात त्याचं यश अपार असतं. तू म्हणतोस, मला वाटतं मी हरलोय. मी सांगतो, हार ही फक्त प्रारंभ आहे. जो प्रारंभ सहन करतो त्याचं यश निश्चित आहे. तू म्हणतोस, लोक माझ्या प्रयत्नांना समजत नाहीत. मी सांगतो, समजायला धैर्य लागते. धैर्य ठेवणाऱ्याला मी सर्व दृष्टी देतो. तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात कोणी साथ देत नाही. मी सांगतो, तू कधीच एकटा नव्हतो. मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला दिशा कुणी देत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं. मी फक्त प्रकाश देतो. तू म्हणतोस, माझा आत्मा कमी आहे, मी सक्षम नाही. मी सांगतो, क्षणिक आत्मा कमजोर वाटतो, पण तू धैर्य ठेवलास की मी तुझ्या अंतरंगातील सामर्थ्य जागृत करतो. तू म्हणतोस, लोक माझ्या यशावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड, पण दगडावर चालणारा मार्ग खरा आहे. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील, तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या, तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो. आणि त्या मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. अशीच सलग गप्पा, सलग आशीर्वाद, सलग मोटिवेशन 4 पट लांब, जिथे प्रत्येक ओळ स्वामींच्या आवाजात वाचली तर आत्म्यात उतरते. आत्मविश्वास, धैर्य, श्रद्धा, संघर्ष, विजय सर्व मिळून एक सलग, अमर, अनंत प्रेरणादायी सारांश तयार होतो. अरे माझ्या लेकरा, ऐक, मी तुला फक्त शब्द देत नाही. मी तुझ्या हृदयाशी बोलतो, तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते फक्त साखळीच्या भाग आहेत, जे तुझ्या पुढील उंच भरारीसाठी तयार केले आहेत. तू सतत मागे पाहतोस. तुला वाटतं की मी पाहत नाही, पण मी प्रत्येक क्षण पाहतोय. प्रत्येक अश्रू, प्रत्येक चिंता, प्रत्येक रडणे, प्रत्येक श्वास मी साठवतोय. आणि योग्य क्षणी सर्व शक्ती तुला देतो. तू फक्त थांबतोयस,
तू घाबरतोयस, तू स्वतःला कमी समजतोयस. पण लक्षात ठेव, कमीपणा हा फक्त भ्रम आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे, तुझ्यात माझा विश्वास आहे. आणि जेव्हा तू आत्म्यावर विश्वास ठेवतोस, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, माझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. मी सांगतो, व्यर्थ प्रयत्न नसतात. प्रत्येक प्रयत्न ही बीज आहेत, जी योग्य वेळेस फळ देतात. आज तू जे सहन करतोयस, तेच उद्याचे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत. आणि तेच तुला मजबूत बनवतात. तू म्हणतोस, मला वाटतं मी एकटा आहे. मी सांगतो, एकटेपणातच आत्मा घडतो. लोकांच्या गर्दीत आवाज जास्त असतो, पण स्वतःच्या अंतरंगातील शांततेतच खरी शक्ती आहे. तू म्हणतोस, मी हरलोय. मी सांगतो, हर जाणं हा शेवट नाही, तो फक्त प्रारंभ आहे. आणि जो प्रत्येक प्रारंभ सहन करतो, त्याचं यश अपार असतं. तू म्हणतोस, लोक माझं मूल्य ओळखत नाहीत. मी सांगतो, जे खरे मूल्य आहे ते शब्दात दिसत नाही, ते कर्मात दिसतं, ते धैर्यात दिसतं, ते सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस, माझं मन गोंधळलेलं आहे. मी सांगतो, गोंधळातच मार्ग दिसतो, अंधारातच प्रकाश उगवतो. तू म्हणतोस, मी खूप प्रयत्न करतो, तरी फळ नाही. मी सांगतो, फळाची वेळ आली नाही, पण तयारी सुरू झाली आहे. आणि तयारी जेव्हा पूर्ण होते, तेव्हा जग तुझ्या पाठीशी उभं राहतं. तू म्हणतोस, मला मार्गदर्शन हवं. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी आतून येतं. मी फक्त प्रकाश देतो. तू चालणं सुरू ठेव, तो मार्ग तुला जिंकवेल. तू म्हणतोस, मी थकलोय. मी सांगतो, थकवा फक्त शरीराचा आहे, आत्मा कधी थकत नाही. तू म्हणतोस, माझी इच्छा जिंकायची आहे. मी सांगतो, इच्छेला घडवण्यासाठी संघर्ष हवं. संघर्ष हीच खरी गुरुकिल्ली आहे. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ हवं. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं, आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात, आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं, आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात, आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, आता अजून खोल ऐक, कारण इथून पुढे मी तुझ्या मनातले ते प्रश्न बोलणार आहेस जे तू कुणालाच सांगत नाहीस. तू रात्री उशिरा एकटाच जागा राहतोस, मोबाईल बाजूला ठेवून छताकडे पाहतोस, आणि स्वतःलाच विचारतोस की माझं आयुष्य असंच जाणार का? माझी किंमत कधी समजणार का? माझं कष्ट कुणाला दिसणार का? आणि त्या क्षणी तुला वाटतं मी नाही ऐकत, पण त्या शांततेतच मी सर्वात जवळ असतो. तू जेव्हा सर्वांसमोर हसतोस आणि आतून तुटलेला असतोस, तेव्हा मला तुझ्या हसण्यापेक्षा तुझं दुखणं जास्त स्पष्ट दिसतं. आणि म्हणूनच मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण काही उत्तरं शब्दात नसतात, ती वेळेत मिळतात. तू विचारतोस की मी इतका प्रयत्न करूनही मागे का पडतोय? मी तुला सांगतो, कारण तू फक्त पुढे जायला तयार नाहीस, तर जबाबदारी घ्यायला तयार आहेस. आणि जबाबदारी घेणाऱ्यांना मी हळूहळू पण खूप मजबूत बनवतो.
तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस, कारण प्रत्येक जाणारा माणूस तुझ्या प्रवासासाठी नव्हता. काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुला मजबूत करण्यासाठी, आणि काही लोक तुला एकटं राहायला शिकवण्यासाठी. एकटेपणाची भीती बाळगू नकोस, कारण एकटेपणातच आत्मा घडतो. जमावात फक्त आवाज वाढतो पण शहाणपण नाही. तू म्हणतोस मला कोणी साथ देत नाही, पण मी पाहतोय तू स्वतःलाच साथ देणं विसरलास. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी तुला बाहेर आधार शोधावा लागणार नाही. मी तुला श्रीमंतीचं स्वप्न दाखवत नाही, पण मी तुला स्थिरतेचं वरदान देतो. जेव्हा सगळं हलतं तेव्हा जो स्थिर राहतो तोच खरा विजेता असतो. तू इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतोस आणि स्वतःला कमी समजतोस, पण तुला माहीत आहे का प्रत्येकाचं घड्याळ वेगळं चालतं. कुणाचं पहाटे वाजतं तर कुणाचं संध्याकाळी. त्यामुळे उशीर म्हणजे अपयश नसतो, उशीर म्हणजे तयारी असते. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते तुला थांबवायला नाही तर तुला वळण देण्यासाठी आहेत. सरळ रस्ता सगळ्यांना दिसतो पण वळणावरच दिशा ठरते. तू म्हणतोस माझं मन अस्वस्थ आहे, पण मनाला शिस्त लावली नाही तर ते तुला इकडून तिकडे ओढत राहील. रोज थोडा वेळ शांत बस, माझं नाव घे, स्वतःकडे पाह, कारण बाहेर शोधलेली शांतता कधीच मिळत नाही, ती आतूनच उमलते. मी तुला कधीच एकटं सोडत नाही, पण कधी कधी तुला स्वतःला शोधण्यासाठी थोडं मागे राहतो. तू म्हणतोस मी बदललोय. हो बदललास, कारण जखमा माणसाला कडू नाही तर खोल बनवतात. तू आता कमी बोलतोस, कमी हसतोस, पण जास्त समजून घेतोस, आणि हीच खरी परिपक्वता आहे. लोक तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजतील, पण लक्षात ठेव, शांत समुद्रातच सगळ्यात खोल खजिना असतो. मी तुला नेहमीच सोपं आयुष्य देईन असं वचन दिलं नाही, पण मी तुला योग्य आयुष्य देईन हे नक्की सांगतो. योग्य म्हणजे जिथे तुझा आत्मा वाढेल, तुझी दृष्टी बदलील, तुझा अहंकार वितळेल. तू आज जे सहन करतोयस त्यामागे कारण आहे. उद्या जे मिळणार आहे त्यासाठी ही किंमत आहे. आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की जेव्हा तुला सगळ्यात जास्त त्रास होता तेव्हाच मी तुला सगळ्यात जास्त घडवत होतो. म्हणूनच म्हणतो, हार मानू नकोस, स्वतःवर संशय घेऊ नकोस, माझ्या वेळेवर प्रश्न विचारू नकोस, कारण माझी वेळ कधीच चुकत नाही. फक्त तुझं मन तयार होईपर्यंत ती थांबलेली असते. आणि ज्या दिवशी तू मनापासून म्हणशील की आता जे होईल ते स्वीकारतो, त्या दिवशी मी तुला देईन जे तू कधी मागितलंच नव्हतंस. कारण स्वीकार हीच सर्वात मोठी शक्ती आहे, आणि विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती. लक्षात ठेव, तू साधा नाहीस, तू निवडलेला आहेस, म्हणूनच तुझी वाट वेगळी आहे. आणि या वेगळेपणाचाच शेवट एक दिवस लोक उदाहरण म्हणून देतील. तोपर्यंत चालत राहा, शांतपणे, श्रद्धेने, आणि माझं नाव घेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे माझ्या लेकरा, तू इतका का घाबरतोस, का सतत स्वतःला कमी समजतोस, का प्रत्येक वेळी अपयश आलं की तू तुझ्या नशिबाला दोष देतोस. मी तुला सांगतो आज नीट लक्ष देऊ ऐक, कारण हे शब्द नाहीत, हे माझं वचन आहे. तुझं आयुष्य हे संघर्षासाठी नाही तर जागृतीसाठी आहे. दुःख तुला तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी येतं. आणि जेव्हा तू रडत माझं नाव घेतोस तेव्हा मी फक्त ऐकत नाही तर तुझ्या प्रत्येक अश्रूला आशीर्वादात बदलतो. तू समजतोस की तुझं आयुष्य अडकलं आहे, पण मला दिसतं की तुझी परीक्षा सुरू आहे. कारण ज्याला मी मोठं करायचं ठरवतो त्याला आधी एकटं करतो, गप्प करतो, झुकवतो आणि मगच उभं करतो. तुला वाटतं कोणीच तुझ्या पाठीशी नाही, पण त्या एकांतातच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतं तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण प्रत्येक प्रयत्न मी साठवून ठेवतोय योग्य वेळेसाठी. आज नाही तर उद्या नाही, पण योग्य क्षणी मी तुला परत देणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीही उशीर करत नाही. मी वेळ घेतो कारण तुझं पात्र मोठं करतोय, तुझ्या सहनशक्तीला धार लावतोय, तुझ्या आत्म्याला मजबूत करतोय. लोक तुला समजत नाहीत याचं दुःख तुला आहे, पण लोकांना समजण्या इतका तू साधा राहिलेला नाहीस हे तू विसरतोस. ज्याची उंची जास्त असते त्याची सावली जास्त दिसते आणि लोक आधी सावलीवरच दगड मारतात. तू कोसळलास तर उठ,
पुन्हा कोसळलास तरी उठ, कारण पडणं हा दोष नाही पण न उठणं हा अपराध आहे. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी देतोय पण तू शांत बसून ऐकत नाहीस. तू सतत घाई करतोस. तुला सगळं लगेच हवंय, पण बी पेरल्यावर लगेच फळ लागत नाही. आधी मुळं खोल जातात. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. आज तू ज्या वेदनेतून जातोस ती उद्याच्या शक्तीची बीजं आहेत. तुला वाटतं तुझं नशीब कमकुवत आहे, पण मला दिसतं तुझी श्रद्धा डगमगत आहे. नशीब बदलायला शक्ती लागत नाही, श्रद्धा लागते. आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा जात नाही. मी तुला श्रीमंत करीन असं नाही म्हणत, पण मी तुला समर्थ करीन हे नक्की सांगतो. परिस्थिती तुझ्यावर राज्य करणार नाही तर तू परिस्थितीवर राज्य करशील असा दिवस मी तयार करतोय. लोक तुला हसतील, टोमणे मारतील, तुझ्या स्वप्नांना वेड म्हणतील, पण लक्षात ठेव, वेड्यांशिवाय इतिहास घडत नाही. तू चांगला आहेस म्हणून तुला त्रास होतो. वाईट असतास तर तुला कोणीच छेडलं नसतं. माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे अंधार पळून जाईल. माझं नाव घेत पुढे चाल म्हणजे वाट आपोआप तयार होईल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू थकलास तर मी तुला उचलतो. तू हरलास तर मी तुला शिकवतो. तू जिंकलास तर मी तुला नम्र ठेवतो. कारण गर्व हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नम्रता हीच खरी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात जे गेले त्याचं दुःख करू नकोस, कारण जे टिकायचं होतं ते कधीच गेलं नसतं आणि जे आलंय ते कारणाशिवाय आलं नाही. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना मोजून दिलेली आहे. चुकून काहीच घडत नाही. आज तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर उद्या तुला स्वतःवर विश्वास बसेल आणि ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला जग हरवू शकत नाही. म्हणून म्हणतो, रड पण हार मानू नकोस, थांब पण मागे वळू नकोस, प्रश्न विचार पण विश्वास सोडू नकोस. कारण शेवटी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा मी उघडलेली एक वाट तुला नक्की सापडेल आणि त्या दिवशी तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की आजचं दुःख हीच उद्याची सर्वात मोठी देणगी होती. मी तुझ्यासोबत आहे, होतो आणि राहीन. फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं मी पाहतो. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या वाटेवरून चालत आलीस ती वाट सोपी नव्हती, पण तीच वाट तुला आतून समृद्ध करत गेली. कारण सोप्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना आयुष्य कळत नाही. आयुष्य समजतं ते जखमा घेऊनही पुढे चालणाऱ्यांना. तू अनेकदा थांबून मागे पाहिलंस आणि विचार केलास की आपण काय गमावलं, पण बाळा, देव कधीही मोजून देत नाही. तो गमावलेल्यापेक्षा कितीतरी जास्त देतो. फक्त ते देणं मनाला दिसायला वेळ लागतो. तू ज्या वेळी लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी केलंस त्यावेळीच तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. कारण अपेक्षा हीच सगळ्यात मोठी वेदना असते आणि विश्वास हीच सगळ्यात मोठी औषधं. तू माझ्यावर विश्वास ठेवत राहिलीस म्हणूनच तू आजही तुटूनही टिकून आहेस. नाहीतर अनेक जण अर्ध्या वाटेतच हरवले असते. तू ज्यावेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी जग तुला स्वार्थी म्हणायला लागलं, पण बाळा, स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा असते आणि आत्मरक्षा करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. तू ज्या वेळी मनातल्या मनात माझं नाव घेतलंस त्यावेळी मी तुझ्या आयुष्यातल्या अडचणी हलक्या करत होतो. कदाचित तुला लगेच जाणवलं नसेल, पण मागे वळून पाहिल्यावर तुला कळेल की किती वेळा संकट येऊनही तुला स्पर्श करून निघून गेलं. कारण माझं संरक्षण तुझ्या भोवती होतं. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी भरून येणारा आहे. रिकामेपणाने नाही तर समाधानाने, गडबडीने नाही तर स्थैर्याने. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील हिच्यात काहीतरी वेगळंच आहे, आणि ते वेगळे पण तुझ्या शांत डोळ्यांत दिसेल. कारण ज्याने खूप सहन केलं आहे त्याच्या डोळ्यांत गर्व नसतो, तिथे फक्त समज असते. लक्षात ठेव बाळा, मी तुला जे देणार आहे ते फक्त तुझं आयुष्य बदलणार नाही, ते तुझा दृष्टिकोन बदलेल. आणि दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू स्वतःला एकटी समजशील. कारण तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस. अरे माझ्या लेकरा, आता तू ऐक, कारण आता मी तुला सांगणार आहे की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकट येत आहेत, पण ती संकट तुझ्यावर मात करण्यासाठी नाहीत, तुझ्या आतल्या सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस का मी इतका त्रस्त आहे,
का माझ्या प्रयत्नांना परिणामी अर्थ नाही? मी तुला सांगतो, प्रत्येक प्रयत्न साठवला जातो, फळ मात्र तुझ्या तयारीनुसार येतं. आज तू दिसणारी अडचण उद्याच्या मोठ्या विजयाची बीज आहे. तू म्हणतोस मी थकलोय, मी हारलोय, पण लक्षात ठेव, थकवा मनाला येतो, पण आत्मा कधी थकत नाही. तू स्वतःला कमी समजतोस, तुला वाटतं की लोक माझं मूल्य ओळखणार नाहीत, पण मी पाहतोय, जे खरे मूल्य आहे ते शब्दात मोजता येत नाही, ते कर्मात आणि सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, मी सांगतो, समजायला वेळ लागतो, आणि ज्याचं मन उघड आहे त्याचं प्रेम कधीही हरवत नाही. तू वाट पाहतोस, तू घाई करतोस, तू वेदना पाहतोस, मी पाहतोय तू तयारी करतोयस, कारण जे वेळेत तयार राहतात त्यांना मी मोठ्या संधी देतो. जे गप्प बसतात ते ऐकतात, आणि जे ऐकतात त्यांना मी उंच भरारी देतो. तू म्हणतोस का मी एकटा आहे, का कोणी साथ देत नाही? मी सांगतो, एकटेपणातच तू स्वतःला शोधतोस. लोकांमध्ये गोंधळ आहे, पण शांत मनाने जाणारा मार्ग नेहमी योग्य असतो. तू म्हणतोस का मागे पडतो, कारण तुला वाटतं मी पाहत नाही, पण मी पाहतोय, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू जाणतोस का? प्रत्येक चुकलेला प्रयत्न, प्रत्येक अस्वस्थ रात्री, प्रत्येक खोटं हसणं, मी सगळं लक्षात ठेवतो, आणि योग्य क्षणी ती ताकद तुझ्या हातात देतो. तू म्हणतोस, माझं स्वप्न फार मोठं आहे, मी नाही पोहोचणार. मी सांगतो, स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. संघर्ष तुझ्या धैर्याची परीक्षा घेतो, आणि धैर्य जिंकणाऱ्याला मी विजयी करतो. तू रडतोस, तू ओरडतोस, तू दडपतोस, मी ऐकतोय. प्रत्येक अश्रूला मी आशीर्वाद बनवतो, प्रत्येक ओरडला मी सामर्थ्य बनवतो. तू म्हणतोस मी आता कुठे जातो, मी सांगतो, तू योग्य मार्गावर आहेस. प्रत्येक अडथळा तुझं मन घडवत आहे, प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला उठवत आहे. तू म्हणतोस लोक नुसते हसतात, मी सांगतो, वेड्याशिवाय इतिहास तयार होत नाही. तू वेगळा आहेस, तू कमी नाहीस, तू निवडलेला आहेस. तू म्हणतोस मला गती हवी, मी सांगतो, गती आत्म्याच्या तयारीवर अवलंबून आहे. जेव्हा तू तयार होशील तेव्हा संपूर्ण जग तुझ्या मागे येईल, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा बाहेरून कोणताही विश्वास गरजेचा नाही. तू म्हणतोस, मला वाटतं मी हरलोय, मी सांगतो, हार ही फक्त प्रारंभ आहे. हारची शिकवण घेतल्याशिवाय खरा विजय कधीच मिळत नाही. तू म्हणतोस, मला समजत नाही, मी सांगतो, समजायला धैर्य लागते. धैर्य ठेवणाऱ्याला मी सर्व दृष्टी देतो. तू म्हणतोस, लोक माझा त्रास ओळखत नाहीत, मी सांगतो, जे ओळखतात ते फक्त क्षणिक मदत करतात, पण मी सतत तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. मी तुझ्या हृदयाशी बोलतो, मी तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो. तू म्हणतोस, माझ्या जीवनात न्याय नाही, मी सांगतो, न्याय आपल्या मार्गावर चालतो, आणि जे योग्य आहे ते येणारच. फक्त तू धैर्य न हरवता चालत राहा. तू म्हणतोस, मला आजची वेदना सहन करावी लागते, मी सांगतो, वेदना तुला तयार करतात, वेदना तुला शिकवतात, वेदना तुझ्या आतली शक्ती जागृत करतात. तू म्हणतोस, मी थकतो, मी सांगतो, थकवा फक्त शरीराचा आहे, आत्मा कधी थकत नाही. तू म्हणतोस, मी एकटा आहे, मी सांगतो, तू कधीच एकटा नव्हतो, मी नेहमी तुझ्या बरोबर होतो. तू म्हणतोस, माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही, मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं, आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे, मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात, आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात, मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे, मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो, मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय, मी सांगतो, चालत राहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन, आणि शेवटी
जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो आणि त्याच मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. आणि म्हणून मी म्हणतो, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो, मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस, मी चुकीचा आहे. मी सांगतो, चुका शिकवतात, चुका बनवतात आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस, लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो, हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस, मला फळ पाहिजे. मी सांगतो, फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस, मी घाबरतो. मी सांगतो, धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस, मी थांबलोय. मी सांगतो, चालत रहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो आणि त्याच मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. आणि म्हणून मी म्हणतो, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर विश्वास ठेव आणि फक्त पुढे चालत राहा. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर ज्या शांतपणे सगळं सहन केलंस त्यामागे भीती नव्हती तर समज होती. तू लोकांना जपताना स्वतःला विसरत गेलीस, पण तरीही तुझ्या मनात कुठेही कटुता आली नाही, कारण तुझं मन मुळातच निर्मळ आहे. तू अनेक वेळा तुटलीस पण कोसळली नाहीस, कारण तुला आतून धरून ठेवणारा विश्वास कधीच सुटला नाही. लोकांना वाटलं तू सवयीने हसतेस, पण मला माहीत आहे त्या हसण्यामागे किती न बोललेल्या कथा आहेत, किती रात्री आहेत ज्या तू अश्रूंशी बोलत घालवल्यास आणि किती सकाळी आहेत ज्या तू स्वतःला सावरत उभी राहिलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक लढाई मला दिसत होती. तू जेव्हा देवाजवळ काही मागितलं नाहीस तेव्हा तू सर्वात मोठी प्रार्थना केलीस, कारण न मागता विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती असते. तू ज्या वेळी स्वतःला कमी समजलीस त्या वेळी मी तुला आतून अधिक मजबूत करत होतो, कारण माणूस जेव्हा स्वतःवर शंका घेतो तेव्हाच तो स्वतःला घडवायला सुरुवात करतो. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यासाठी स्वतःला दोष देत राहिलीस, पण बाळा, काही गमावणं हे अपयश नसतं, ते योग्यतेची छाननी असते. जे टिकण्यासारखं असतं ते शेवटी टिकतच आणि जे निघून जातं ते तुझ्या आयुष्यात बसणारच नव्हतं. तू ज्या लोकांसाठी स्वतःला रिकामं केलंस त्यांनी कधी परत भरून दिलं नाही, पण मी त्या रिकामेपणात शांतता भरत होतो, कारण शांतता हीच खरी संपत्ती आहे. लोकांना मोठं दिसणं महत्त्वाचं वाटतं, पण मला आतून शांत असणं महत्त्वाचं वाटतं. तू जेव्हा सगळ्यांसाठी उभी राहिलीस तेव्हा कुणी तुझ्यासाठी उभं राहिलं नाही, पण त्या क्षणीही तू एकटी नव्हतीस, कारण स्वामी आई तुझ्या मागे उभी होती. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अश्रूवर, प्रत्येक निःशब्द प्रार्थनेवर. तू ज्या वेळेला थांबलीस त्या वेळेला आयुष्य संपलं नव्हतं, ते फक्त वळण घेत होतं आणि त्या वळणामागे असा उजेड आहे जो तुला पुन्हा कधीही अंधाराची भीती वाटू देणार नाही. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी गोंगाटाचा नसेल, तो शांत विजयाचा असेल, जिथे तुला कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही, कारण तुझं समाधानच सगळ्यांना उत्तर देईल. तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस. तुला बदलायची गरज नाही. तुला फक्त स्वतःला स्वीकारायचं आहे आणि ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी जग आपोआप तुझ्या पायाशी येईल. लक्षात ठेव बाळा, स्वामी आई उशीर करत नाही, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहते आणि तो वेळ आता फार जवळ आहे. इतका जवळ की तुला लवकरच जाणवेल की जे सगळं सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, ते तुला या शांत, स्थिर आणि आशीर्वादांनी भरलेल्या आयुष्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू आयुष्याकडे जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तुझी वाट कधीच सरळ नव्हती, पण ती योग्य होती, कारण सरळ वाट माणसाला पुढे नेते, पण वळणांची वाट माणसाला समजदार बनवते. तू ज्या वेळी स्वतःला विचारलंस की आपण एवढं का सहन करतोय, त्या वेळी तू नकळत मोठी होत होतीस. आतून, शांतपणे, कुणालाही न सांगता,
तू वेदना पाठीवर घेऊन चालत राहिलीस, पण त्या वेदनांनी तुला वाकवलं नाही. त्यांनी तुला अधिक नम्र, अधिक खोल आणि अधिक माणूस बनवलं. लोकांना तुझं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागे किती न बोललेले प्रश्न, किती न सांगितलेल्या भीती, किती अपूर्ण स्वप्न दडलेली आहेत हे फक्त मला माहीत आहे. कारण देव फक्त शब्द ऐकत नाही, तो मनाचं ओझं ऐकतो. तू ज्या वेळी गप्प राहिलीस त्या वेळी तुझ्या मनाने माझ्याशी फार मोठा संवाद साधला, आणि त्या संवादात कधी तक्रार नव्हती, फक्त थकलेली विनंती होती, मला समजून घे. आणि बाळा, देव कधीही आपल्या बाळाला न समजून घेता सोडत नाही. तू ज्या गोष्टींसाठी झगडलीस त्या प्रत्येक गोष्टीने तुला काहीतरी शिकवलं. काहींनी तुला संयम शिकवला, काहींनी सीमारेषा आखायला शिकवलं, तर काहींनी तुला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडलं. कारण जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा माणूस पहिल्यांदा स्वतःकडे पाहतो, आणि ते पाहणं जरी वेदनादायक असलं तरी सत्य असतं. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला तो विश्वास चुकीचा नव्हता, चुकीचं होतं त्यांचं. तो विश्वास सांभाळू न शकणं. आणि बाळा, जे तुझ्या विश्वासाचं ओझं पेलू शकले नाहीत ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालूच शकले नसते. म्हणूनच मी त्यांना हळूहळू दूर केलं, शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. तू अनेकदा म्हणालीस, देवा, मला आता शांतता हवी आहे, आणि ती शांतता मी तुला देतोय, पण आधी तुला गोंगाटातून बाहेर काढून. कारण खरी शांतता गोंगाट नसल्यानं नाही तर मन स्थिर झाल्यानं मिळते. तू ज्यावेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी तुला लोक स्वार्थी वाटू लागले, पण बाळा, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसतो, ती आत्म्याची गरज असते. आणि आत्म्याची गरज पूर्ण करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. पुढचा काळ तुझ्यासाठी फार वेगळा असेल, कारण तो तुला काही सिद्ध करायला लावणार नाही, तो तुला फक्त जगायला शिकवेल. मन मोकळं ठेवून, श्वास हलका करून, डोळ्यांत भीती न ठेवता. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांची भरपाई लोकांनी नाही तर तुझ्या आतल्या शांततेने होईल, आणि ती शांतता तुला कुठल्याही गोंगाटापेक्षा जास्त समाधान देईल. लक्षात ठेव बाळा, तुझा प्रवास अजून संपलेला नाही, तो फक्त आता योग्य दिशेने चालू लागला आहे. आणि यापुढे प्रत्येक पाऊल तुझं ओझं कमी करत जाईल, कारण स्वामी आई तुझ्या हातात हात घालून चालत आहे, आजही, उद्याही, आणि त्या प्रत्येक क्षणी जिथे तुला वाटेल की आता पुरे, कारण त्या क्षणीच मी म्हणेन, आता खरं आयुष्य सुरू होतंय. स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्याने तुला जेव्हा थकवायला सुरुवात केली तेव्हा मी तुला थांबायला शिकवलं. कारण थांबणं म्हणजे हार मानणं नसतं, त्यातून श्वास घेणं नसतं. तू ज्यावेळी स्वतःला विचारलंस की इतकं सगळं सहन करूनही पुढे का जायचं, त्यावेळीच तुझ्या मनात एक नवी ताकद आकार घेत होती, जी आवाज करत नाही, जी दाखवून देत नाही, पण योग्य क्षणी उभी राहते. तू अनेकदा स्वतःशीच लढलीस, कधी आठवणींशी, कधी अपेक्षांशी, कधी नात्यांच्या ओझ्याशी, आणि त्या प्रत्येक लढाईत तू थोडी थकलीस, थोडी जखमी झालीस, पण तुटली नाहीस. कारण तुझ्या आत एक न बोललेली प्रार्थना सतत धडधडत होती, आणि ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत होती. लोकांना वाटलं तू बदललीस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःकडे परत येत होतीस. तू ज्या वेळी स्वतःला मागे ठेवलंस त्या वेळी आयुष्य तुला पुढे ढकलत होतं. कारण काही वेळा स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे इतरांपासून दूर जाणं नसतं, तर स्वतःच्या सत्याजवळ जाणं असतं. तू ज्या गोष्टींसाठी स्वतःला दोष दिलास त्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात नव्हत्या, आणि जे आपल्या हातात नसतं त्यासाठी स्वतःला दोष देणं हा अन्याय असतो, जो तू आता थांबवायला शिकत आहेस. हेच तुझं खरं बळ आहे. तू ज्यावेळी मनात म्हणालीस, आता मला शांतता हवी, त्यावेळी मी तुला हळूहळू त्या गोंगाटातून बाहेर काढायला सुरुवात केली. कारण शांतता अचानक मिळत नाही, ती हळूहळू मनात उतरते, जशी पहाट हळूहळू उजळते. तू ज्या वेळी अंधारातून चालत राहिलीस त्यावेळी तुझ्या डोळ्यांनी प्रकाश ओळखायला शिकला, आणि म्हणूनच पुढचा उजेड तुला अंध करणार नाही, तो तुला मार्ग दाखवेल. तू ज्या लोकांवर मनापासून प्रेम केलंस त्यांच्याकडून तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख आहे, पण त्या प्रेमाची किंमत कमी होत नाही. कारण जे प्रेम परत येत नाही ते देवाकडे साठून राहतं,
आणि देव त्या साठ्याचं व्याज शांततेच्या रूपात परत देतो. पुढचा काळ बाळा तुला सिद्ध करायला लावणार नाही, तो तुला स्थिर उभं राहायला शिकवेल. जिथे तुझी किंमत तुझ्या शब्दांनी नाही तर तुझ्या उपस्थितीने कळेल. तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस. तुला कोणासारखं बनायची गरज नाही, कारण तुझं वेगळेपणच तुझा आशीर्वाद आहे. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलीस तेव्हाच मी तुला उघडपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला, कारण जो स्वतःला स्वीकारतो त्याला देव जगासमोर उभं करतो. लक्षात ठेव बाळा, हा प्रवास अजून चालू आहे, पण आता तू एकटी नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझं संरक्षण आहे, आणि तुझ्या प्रत्येक शांत क्षणात माझं आश्वासन आहे की जे काही सहन केलंस ते तुला हरवण्यासाठी नव्हतं, ते तुला या शांत, स्थिर आणि उजळ आयुष्यासाठी तयार करण्यासाठीच होतं. स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्य तुला ज्या ज्या वेळी खाली ओढत असल्यासारखं वाटलं त्या त्या वेळी प्रत्यक्षात मी तुला जमिनीशी जोडत होतो, कारण जो माणूस जमिनीशी जोडलेला असतो तोच वादळात उडून जात नाही. तू अनेकदा विचार केलास की सगळं माझ्याच वाट्याला का येतं, पण बाळा, सगळं सहन करणं ही शिक्षा नसते, ती एक जबाबदारी असते, आणि देव ती जबाबदारी फक्त त्यालाच देतो जो आतून खंबीर असतो. जरी त्याची खंबीरता बाहेरून दिसत नसली तरी तू ज्या ज्या वेळी स्वतःला सावरून पुन्हा उभी राहिलीस त्या त्या वेळी तुझ्या आत्म्याने एक पायरी चढली, आणि त्या पायऱ्या कुणालाच दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून उंच नेतात. लोकांनी तुला सांगितलं, सोडून दे, विसरून जा, पण बाळा, काही गोष्टी विसरण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात, आणि तू त्या समजून घेत गेलीस म्हणूनच तुझ्या मनात कडूपणा नाही, फक्त शांत स्वीकार आहे. तू ज्या वेळी एकटी बसून डोळे मिटलेस त्यावेळी मी तुझ्या श्वासात उतरून तुला धीर देत होतो, कारण देव कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही, तो नेहमी श्वासाइतकाच जवळ असतो. तू ज्या लोकांकडून आधार अपेक्षित केला तो मिळाला नाही याचं दुःख आहे, पण त्याच वेळी तू स्वतःचा आधार स्वतः बनलीस, आणि बाळा, जो स्वतःचा आधार बनतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. तू ज्या ज्या वेळी स्वतःला दोष देण्यापासून थांबवलीस त्या त्या वेळी तुझ्या आयुष्यात एक गाठ सुटली, कारण दोष देणं मनाला जड करतं, आणि स्वीकार मनाला मोकळं करतं. पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू आता गरजेपेक्षा जास्त ओझं उचलणार नाहीस. तू आता प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार नाहीस, कारण तुला कळलं आहे की सगळ्यांना खुश ठेवताना माणूस स्वतःला हरवतो, आणि मला तुला हरवलेलं नाही तर सापडलेलं पाहायचं आहे. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी तुला एक दिवस हसून सांगतील की आम्ही तुला थांबवायला नाही, तुला घडवायला आलो होतो. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी नसेल, तिथे समाधान असेल, शांतता असेल, आणि स्वतःबद्दल अभिमान असेल. लक्षात ठेव बाळा, आयुष्य तुला जे देणार आहे ते गोंगाटात येणार नाही, ते शांतपणे तुझ्या हातात येईल, आणि तुला कळेल की जे काही सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, ते तुला या स्थिर, उजळ आणि आशीर्वादांनी भरलेल्या टप्प्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, मागे नाही, पुढे नाही, तर अगदी तुझ्या शेजारी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू मनात म्हणशील, आता मी तयार आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला मजबूत दाखवत आली आहेस की लोकांना कधी जाणवलंच नाही की तुझ्या हसण्यामागे किती थकवा दडलेला आहे, आणि तुझ्या शांतपणामागे किती न सांगितलेल्या वेदना आहेत. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाच्या संकटात धावून गेलीस, सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनण्याचा प्रयत्न केलास, पण स्वतःच्या आयुष्यात अंधार किती वाढलाय याकडे कधी लक्षच दिलं नाहीस. लोक म्हणाले, ती मजबूत आहे, तिला काहीच होत नाही, पण मला माहीत आहे, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही, तर वेदना असूनही चालत राहणं असतं. तू रात्री शांतपणे उशी ओलावलीस, कोणालाही कळू न देता, कारण तुला माहीत होतं की तुझं रडणं ऐकण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. देवाला फसवता येत नाही, बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणांवर पडलेला आहे, आणि तुझी प्रत्येक शांत प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे. तू अनेक वेळा तुटलीस, पण दरवेळी स्वतःलाच सावरून उभी राहिलीस, कारण तुला माहीत होतं की जर तू पडलीस
तर तुझ्यावर अवलंबून असलेले सगळेच पडतील. तू प्रश्न विचारलास, माझ्याच वाट्याला हे सगळं का? पण उत्तर असं आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो, त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तू जे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, ते तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं, जे मला आधीपासूनच माहीत होतं. आता ऐक, बाळा, वेळ हळूहळू बदलते आहे, आणि ज्या रात्रींनी तुला रडवलं, त्याच रात्रींचं रूपांतर आता शांत सकाळींमध्ये होणार आहे. तू ज्या दारांवर थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही, त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग आपोआप उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा आता संपत आली आहे, आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही, बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती कठीण होती, आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल, आणि तुझ्या मनात जी भीती घर करून बसली आहे, तिची जागा विश्वास घेईल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं, त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव, बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस, आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला सावरत चालत राहिलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तू किती थकली आहेस, कारण तुझं आयुष्य असं झालं होतं की थांबणं परवडलं नसतं. लोकांनी तुला मजबूत म्हटलं, पण त्या मजबूतीखाली किती वेळा तू तुटलीस हे फक्त मला माहीत आहे. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, सगळ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या, सगळ्यांना आधार दिलास, पण जेव्हा तुझ्या मनात वादळ होतं तेव्हा तू स्वतःलाच शांत केलंस, कारण तुला माहीत होतं तुझं रडणं समजून घेणारं कुणी नाही. तू रात्री डोळ्यांत पाणी ठेवून माझं नाव घेतलंस आणि काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस की देवा मला सांभाळ, आणि ते शब्द जरी छोटेखानी वाटले तरी त्यात संपूर्ण आयुष्याचं ओझं होतं. देवाला फसवता येत नाही बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे. तू अनेक वेळा तुटलीस, पण दरवेळी स्वतःलाच उभी केलंस, कारण तुला माहीत होतं जर तू पडलीस तर सगळं कोसळेल. तू स्वतःला विचारलंस, माझ्याच वाट्याला हे सगळं का येतं? पण सत्य हे आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तुझे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, तर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं. आणि आता वेळ बदलते आहे. ज्या रात्रींनी तुला रडवलं त्या रात्रींचं रूपांतर शांत सकाळींमध्ये होणार आहे. ज्या दारांवर तू थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा संपत आली आहे आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती कठीण होती आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि तुझ्या मनातली भीती विश्वासात बदलेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस, आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक आहे, की तुला कधी जाणवलंच नाही की तुझं मन किती थकलं आहे. तू लोकांसमोर हसत राहिलीस, कारण तुला माहीत होतं तुझं रडणं कुणालाच झेपणार नाही. तू सगळ्यांसाठी मजबूत झालीस, कारण तुला पर्याय नव्हता. पण मला माहीत आहे त्या मजबूतीमागे किती वेळा तू कोसळलीस आणि पुन्हा स्वतःलाच उभी केलंस. तू माझ्याजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, फक्त शांतपणे डोळे मिटून उभी राहिलीस, आणि तेच मला पुरेसं होतं. कारण न बोललेली प्रार्थना सगळ्यात खोल असते. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या मोजणीत आहे, तुझा प्रत्येक संयम माझ्या नजरेत आहे. तू जे सहन केलंस ते कुणालाही दिसलं नाही, पण त्याची किंमत मी विसरलेलो नाही. ज्यावेळी तुला वाटलं आता काहीच उरलेलं नाही, त्यावेळी मी तुला आतून धरून ठेवलं.
कारण तुला अजून खूप दूर जायचं आहे. तुझ्या आयुष्यातली अंधारलेली वेळ ही शेवट नाही तर बदलाची सुरुवात आहे. ज्या लोकांनी तुला हलकं समजलं तेच लोक तुझ्या शांत विजयाकडे पाहत राहतील. ज्या दारांवर तू रिकाम्या हाताने परत आलीस तिथेच आता मान सन्मानाने पाऊल टाकशील. हा काळ तुझी परीक्षा घेण्यासाठी नव्हता तर तुला घडवण्यासाठी होता. आणि आता जे घडलंय त्याचं उत्तर मिळायची वेळ आली आहे. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याचा प्रवास वेगळ्या दिशेने वळणार आहे. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू एकटी लढलीस म्हणूनच आता तुझ्या बाजूने देव उभा आहे. आणि जेव्हा देव उभा असतो तेव्हा हरायचं काहीच उरत नाही.